ज्याप्रमाणे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या राज्याला पुढे नेण्यासाठी जे काम करत आहेत त्यांना सुद्धा शक्ती मिळो आणि पूर्ण ताकदीनं हे राज्य पुढे जावं आणि येणारं जे संकट आहे आता जे इराण आणि अमेरिकेचं जे चालू आहे त्याच्या माध्यमातून जे आपल्या देशालाही कुठे ना कुठे संकट येत आहे त्या संकटातूनही मुक्तता मिळाली पाहिजे यासाठी बजरंगबलीला प्रार्थना केलेली आहे आणि सगळ्यांनी सामूहिक या ठिकाणी हनुमान चालीसा पठण केलं. हनुमानगडीच्या विकासासाठी 125 कोटी रुपये जे आहे सरकारने दिले आहे तेव्हापासून काम सुरू होईल. कशा प्रकारे काम असणार? काम आम्ही गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. मूर्ती हे स्वतः ही माझ्या स्वनिधीतून या ठिकाणी उभी झालेली आहे. या ठिकाणी राम मंदिराचे भव्य या ठिकाणी काम सुरू होणार आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी 121 कोटी रुपये या सगळ्या विकास आराखड्याचे दिले. त्याबद्दल हनुमानगडी या परिसरातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं महाराष्ट्र जनतेच्या वतीनं या ठिकाणी हनुमान चालीसा ट्रस्टच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी ज्या पद्धतीनं या हिंदू विचाराचं राज्य श्री राम भगवंताच्या विचाराचं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं हे जे राज्य आहे या राज्याला पुढे नेण्यासाठी ज्या पद्धतीनं धार्मिक स्थळाला हे सरकार साथ देत आहे धार्मिक स्थळाला मोठ्या प्रमाणात पुढे आणत आहे हे मला असं वाटते की हे देवेंद्र फडणवीस सारखे मुख्यमंत्रीच करू शकतात हे सरकारच करू शकते आणि हे साक्षात